महाराष्ट्रात रिक्षा चालक काही स्थानिक आहेत तर काही रोजगारासाठी बाहेरून इथं येऊन स्थायिक झालेत। जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते। महाराष्ट्रामध्ये ज्याला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्याला मराठी यायलाच हवं। महाराष्ट्राचा परिवहन मंत्री म्हणून नाही तर ह्या राज्याचा नागरिक म्हणून मला जे अधिकार राज्य शासनाने दिलेले आहेत आणि 2019 ला जो नियम राज्य शासनाने घेतलेला आहे की बॅज देत असताना आपण त्या रिक्षा चालकाकडून किंवा त्या टॅक्सी चालकाकडून फॉर्म भरून घेत असतो, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्हाला मराठी प्रवाशांशी मराठीत बोलावं लागेल। मराठी प्रवासी जर तुमच्याबरोबर मराठी संवाद साधतील तर तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि ह्यामध्ये कुठेही कचराई होणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याला कोणालाही महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल, त्याला मराठी येणं अनिवार्य आहे।